नमस्कार बाबा, नमस्कार. आपलं नाव काय बाबा? मोहन माझी बुठे. कुठे? हो. बर बर. बोला. काय म्हणताय, कसं काय चालू इकडे निवडणुका कसं चालू आहे? अरे निवडणूक काय बाबा, आता ते सगळे राजकारण लोक आपल्याला आपल्या हातात येतील का कधी कोणत्या? हा, आपले त्यांचे राजकारण काय इकडे बोलायचे, खायचे जाते वेगळे आणि बोलायचे जाते वेगळे असतात त्यांचे. माणसाला कसं बोलवायचं ते बघतात लोक. असं नाही व्हायला पाहिजे का? या आदिवासी भागामध्ये असं नाही व्हायला पाहिजे. एकदम इथं पाणी सोय नाही, काय नाही. आता हे बघा, असं एक हांडा भरून आणत तिथं पाणी प्यायचं इथं, आणि हे कसं बसल्यानंतर परत बोलायचं कसं काय आपल्याला? पाणी कुठून आलं प्यायला? विहिरीवरून आणलो. विहिरीवरून? हा, 1.5 किलोमीटर येर आहे ती, आणि मग तिथून पाणी आणायचं. कसं काय व्हायचं सांगा बरं? उन्हाळ्यात पुरतं का पाणी प्यायला? नाही परत बा. टँकर आहे तर मग टँकर नाही तर ड्रम आणून ठेवायचं रस्ते बाजूला, आणि मग टँकरनं पाणी आपलं त्या ड्रम भरले का मग ते हांड्याने गोरडू घरी येऊन जायची. अशी परिस्थिती इथं ह्या गावामध्ये. मग जो काय जो इथल्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काय लक्ष दिलं का नाही दिलं? कुठं काय दिलंय अजूनपर्यंत? फक्त मतापुरता हा म्हणतात बाबा, तेवढं करतात. मत झाला का तुम्ही कोण ना आम्ही कोण? मग परत विचार केला का म्हणायचं तुम्हाला पैसे दिले होते तुमच्या पुढाऱ्यांक, तुमचं मत विकत घेतली, मग काय करणार सांगा बरं? आम्ही तुम्ही मत विकत घेताय का आम्ही सहखुशीने देतो ते आम्हाला माहिती असतं ना. पण आता हे राजकारणी लोकांना कसं असते, याच्या पुढे काय करायचं बा? इथं नाही, हे गाड्या इथं तेवढं होते आहे, पण ते रोड तरी धड आहे का? हा, एखादं जर पेशंट आजारी पडलं कोणी आणि त्याला घेऊन जायचं म्हणल्यानंतर जेव्हा आपण कोणाला फोन करून गाडी मागवेल तेव्हा तर एसटी जर नेले तर एसटीचं पूर्ण भाडं दे बरा, आणि नंतर एसटी काढतो, असं होतंय ना. सगळं असं करून घेतात. आता हे सगळं आमचं हे सगळा परिसर हा सगळा इथून पार संपूर्ण जातं खोपचंडीपर्यंत सगळा परिसर असाच आहे का नाही? आता नदीला पाणी नाही खाली. हा, नदी तुमच्या कोरडी पडली. मग आता काय करायचं सांगा बरं? त्याच्यात जर केट्या बिट्या काय केल्या असं काय केलं असतं तर सोय झाली असेल लोकांची. मोटरी लोक एवढं लांब वायरी आणून मोटरी करून हे गहू हारभर करतात, मग हे असंच होतं ना. मग त्याला काहीतरी साधन पाहिजे का नको? बरोबर. आता मी दुटी करणारा माणूस आहे, पण आता हे बघा गावठी सारखा बसलो का येऊन. मुंबईला असतात. कशी ड्युटी करताय? मी बीएसटी मध्ये. बेस्टी मध्ये? हो, हे बघा एडी माय काय बर बर. असं नाही काय मी आता पोराला सांगा फक्त हे बघा, पाहिलं का? म्हणजे आता अजून पण रिटायर झाले? चालू आहे माझं काम. चालू आहे? हा, बर बर. चालू आहे. आता थोडं तर राहिले, आता एवढं नाही राहिलं, आता एवढंच राहिले. बर बर. हा, ते काम करतो आपण. तिकडे येऊन परत इकडे गावाची शेती पण करताय? हे करतो ना, हे शेती करतो, हे वावरा करतो. आता हे शेंगा ह्या पुढच्या वावराकडून आणल्या काढतो, ते त्या वावराकडून आला होता. आता मुंबई कधी येणार? आता एवढं हे पेंड बांधल्याशिवाय नाही जाणार. हे पेंड बांधून झाले नंतर. आता सुट्टीवरती काय? हा, सुट्टी किती सुट्टी काढली? 15 दिवस. आता इलेक्शन झाल्यावर जाणार? इलेक्शन कधी 5 तारखेला ना, हा. मग 5 तारखेला आधी जाईल मी. 1 तारखेला काल तो भाव हारला, त्याचं दसक्रिया हे झालं का बर मग निघालो आपण. बर. वार किती होतो तुम्हाला? वाल तसं काही जसं पीक येईल तसं जावं, मग हे जास्त नाही. आता एवढं मोठं हे केलं, एवढं त्याच्यात मध्ये 50 किलो होळगे झाले, बर. तेवढे 50 किलो झाले. आता ह्या पोराने बघा हे का पट्टीचा गहू काढला. हा, कडवाल? नाही, हा गोडवाल. कडवाल आता टाकलाय बघा वावरातून. त्याला काहीच होत नाही, काही नाही. कसं काय करायचं सांगा? कटन नाही यावर्षी. हे हरभरा असं एवढलं असतं, पाणी पाणी जर असतं ना भरायला सांगा. पहिले एक टायमाला वालवाजीला फक्त पाण्याचा एवढा पाहिजे बस. तुमचा महत्वाचा प्रश्न पाणी. पाण्याचा आणि आपली सोय झाली पाहिजे बस. पाण्याची सोय झाली ना तर मग ह्या आपल्या डोंगरात जमिनी राहतात, पण खालच्या बागायत नाही ऐकणार. कोण तुमचा पाणी पैसे सोडविल? आता कोण सोडतात? जो येतो तो म्हणतो मी सोडतो, हा म्हणतो मी सोडतो. कोण सोडतात? तुमचे उमेदवार उभे येतात काय करते? उमेदवार कोण उभे रे आता? दाभाडे. हा, मी जाणकार आहे जरा सोडशिवाय. कारण सरपंचाच्या निवडून आले, जोरा गोत घालेले आहेत ना. हा, असू द्या तसं काय नाही, कोणी असू द्या. आता सोनाबाई जर येईल ती मामीची माझी, त्याच्यासाठी काही नाहीये. कोणी आला तरी मी येतो, काहीतरी समाजसेवा करा, काहीतरी कार्य पाण्याचे जीवन सुखी होईल. म्हणजे आहे ते चालूच आहे ना. पाणी तर मेन पाहिजे. पाणी महत्वाचं.
पाणी असलं तर सगळ्या काही गोष्टी येत नाही का. हम्म. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे का पाणी आपल्याला पाहिजे, कोणी निवडून येऊ. हा. बाय दाभाडे असो, कोणी असो, पण पाणी पाहिजे. पाण्याचे पहिला प्रश्न पाण्याचा. हा, छोटासा धरण पण झाला पाहिजे. तसंच असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आमचं तेच म्हणणं आहे, कोणी निवडून येऊ. एवढ्या दिवसात आली बाकीची ते बी काय नाही केला. आता समजा आता हे जर तुमचं पीक आता संपलं, पाणी संपलं इथलं, मग तुम्हाला काय करणार आता परत? बंद करू कामा नाही. बनकर फाट्यावर चालूच आहे सामान. आम्ही हाली जातोय बनकर फाट्याला. हा ना. हा, इथं काहीच सोय नाही. कसं आहे बा, पाण्याचं धरण बिरण असलं तर माणूस माल करील. त्याच कसं आहे बा, 2 रुपये भेटतील नाही का असं. परंतु खालच्या लोकांचं म्हणणं आलं की इकडे वर धरण झालं तर आमचे हे लोक आमच्याकडे कामाला हा, मग त्याच्यामुळे वरती धरण आम्हाला मजूर भेटणार नाही. त्याले असं वाटेल का मग आता आम्हाला मजुरी वाली भेटणार नाही. मजूरदार भेटू शकत नाही त्यांनी वर जर असं बागायत झालं तर. त्यामुळं काय आता होईल ते काय खरं. कोणी येऊ निवडून, आमचा तर हे म्हणणं आहे, पहिला पाण्याचा प्रश्न सोडवावा एवढेच अपेक्षा आहे जास्त.